पुण्याच्या दुर्गम भागात घडलेली ही घटना मानवी प्रसंग सावधानामुळे एक उत्तम उदाहरण आहे। केवळ 7 वर्षाच्या वरूणने दाखवलेल्या धैर्याने त्याच्या कुटुंबाचे प्राण वाचवले। ही थरारक आणि प्रेरणादायी घटना खालीलप्रमाणे बघा। पुण्यातील एका ग्रामीण भागात वरुण आपल्या आई वडील आणि आजी आजोबांसोबत राहत होता। एके दिवशी आजोबांची प्रकृती अचानक खालावली। त्यांना ताप आल्यामुळे तातडीने शहरातल्या दवाखान्यात नेण्यात आवश्यक होते। बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता, तरीही कुटुंबाने आजोबांना वाचवण्यासाठी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला। घरापासून दवाखान्यात जाण्यासाठी त्यांना वाटेत एक छोटी नदी ओलांडावी लागत होती। ज्यावेळी कुटुंब नदीच्या पात्रात पोहोचले तेव्हा पाऊस थोडा थांबल्यासारखा वाटला। नदीत पाणी गुडघ्यापर्यंत होतं, म्हणून त्यांनी पुढे जाण्याचं धाडस केले। मात्र निसर्गाने जणू त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा रचला होता। कुटुंब नदीच्या अगदी मध्यभागी पोहोचताच डोंगरावरून आलेल्या पावसाच्या प्रचंड प्रवाहामुळे नदीला अचानक महापूर आला। क्षणात शांत नदी रौद्र रूप धारण करून खळखळ वाहू लागली। पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की कुटुंबाला पुढे जाणे किंवा मागे फिरणे आवश्यक झाले। पाणी गुडघ्यावरून छातीपर्यंत पोहोचले। आजी आजोबांना प्रवाहाविरुद्ध उभे राहणे कठीण झाले होते आणि प्रत्येक क्षणाला जीव जाण्याचा धोका निर्माण झाला होता। वरुण थोडा मागे होता आणि तो हे सर्व दृश्य पाहत होता। त्याच्या आई वडिलांनी त्याला आरडाओरडा करून घरी परत जाण्यास सांगितले, कारण त्यांना वाटले की तो जवळ आला तरी तोही बुडून जाईल। अशा कठीण प्रसंगी जिथे मोठी माणसेही हतबल होतात, तिथे 7 वर्षाच्या वरुणने धीर सोडला नाही। त्याने पाण्यात उडी मारण्याचा कोणताही मूर्खपणा केला नाही। त्याने क्षणभर शांतपणे विचार केला। त्याला रस्त्याने येताना पहिलेली एक गाडी आठवली, जी कदाचित पोलिसांची होती। वरुणने विचार न करता सुरक्षित किनाऱ्यावर दिशेने वेगात धाव घेतली। चिखल आणि पावसाची तमा न बाळगता तो थेट त्या पोलीस गाडीपर्यंत पोहोचला। धापा टाकत त्याने पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी विनवणी केली। मुलाच्या डोळ्यातील भीती आणि प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक रेस्क्यू टीमला अलर्ट करण्यात आले। पोलिसांनी रेस्क्यू जवानांनी जीव धोक्यात घालून अत्यंत थरारक ऑपरेशन करत दोऱ्यांच्या सहाय्याने वरुणच्या कुटुंबाला नदीत सुखरूप बाहेर काढले। ते बाहेर आल्याच्या अवघ्या काही मिनिटातच नदीचा प्रवाह अगदीच वाढला। जर वरुणने वेळेत धाव घेतली नसती आणि प्रसंग सावधान राखले नसते तर आज त्याचे संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले असते।